पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि हा जातो चेंडू सरळ सीमारेखा पार. 44 13 बॉल 44. जल्लोष पाहायला मिळाला होता. तर अशाच प्रकारचं चित्र आज मात्र इथे जरूर दिसला. आखोटप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जातो डिस्कलेक्टच्या दरम्यान. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू सीमारेखा पार आणि पहिलाच चौकार अनिल पटेल सर इथे उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओव्हरपिच मध्ये चेंडूचा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मंगेशच्या बॅटमधून चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार विकेटचा मारा नवनाथ करतोय, महागडा ठरतोय. वेगवान चेंडू, तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक. आणि निश्चितच मंगेशसाठी खुल्या टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच एक गोलंदाजीतलं अस्त्र असतं, त्या अस्त्राचा पुरेपूर वापर आपल्या भात्यातलं अस्त्र काढलं होतं. ब्लॉक खोल पदाचा चेंडू आणि इथे मात्र पूर्ण झाला. एकच संघाच्या एकच गडी बाद. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. निश्चितच पॅडल स्वीप सुरेख फटका, कॉफी बुक फटका आणि या मिळतील चावल होते या मैदानात. उर्दू कॅट आता तर सुरेख फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक नाही आणि मी मगाशीच म्हटलं होतं हवेची वाट जरूर टाळ्या बाजून स्वागत करायचं. अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होत आहे. दुसरं अर्धशतक इथे मात्र जरूर पूर्ण होतं या स्पर्धेतलं. ओटीच मध्ये चेंडूचा मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये जरूर पडेल. वाडीश लॉंग ऑफच्या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. गुडप्याचा चेंडू होता. मोठा फटका इथे जरूर पाहायला मिळतोय आणि हे मात्र पंचांचा इशाऱ्याची जरूर वाट असेल आणि हा दुसरा लगेच षटकार. पुन्हा एकदा पहिला चेंडू छोटू, पहिला चेंडूवर फुलतो. चांगला फटका इथे पाहायला चेंडू चाला सीमारेषी लगाता. एक धाव इथे जरूर पूर्ण होते आणि पंचांचा इशारा येतोय. हा चौकार. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याच्या डोक्यावरून जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याची संधी आणि 2 धावा. छोटू विकेट. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करतोय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला. एकच धाव मिळेल. षटक संपतंय. पहिलं मंगेश. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू जातो चेंडू सीमारेषे लगत आणि तोपर्यंत मात्र चेंडू अडवला जातोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. भावेश मात्र चपळ चालक आणि 3 धावा इथे पूर्ण होतील. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ वर्ल्ड कप मध्ये जिंकला नव्हता. इथे मात्र आज चित्र वेगळं. आता तर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय. एक धाव जरूर मिळेल, कारण कर्णधार आपण पाहतो विरुद्ध साऊथ आफ्रिका. उर्दू कॅट. आता तर मोठा फटका इथे पाहायला मिळतो. विकेटच्या दरम्यान चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगेच. क्षेत्ररक्षक आहे परंतु इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग एट 6 आणि इथे मात्र सनी जगताप जरूर उदय. अगोदरचा चेंडू होता. बॅकफुटवर गेला. आता पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. स्क्वेअर कट निश्चितच महत्वाची असते. आपण पाहिलं होतं इथे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा फलंदाज मात्र मंगेश सज्ज. उर्दू विकेटचा मारा. पहिला चेंडू वेगवान. इथे मात्र पल्लू जरूर पाहायला मिळतोय. दिल स्कूप पाहायला मिळाला. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार आणि हा चौकार. चांगलं खेळ करतोय उर्दू कॅट. अगोदरचा चेंडू होता. इथे मात्र सरळ फटका जातोय. फाईन लेगच्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक होते परंतु नो चान्स फॉर उर्दू विकेट. आता तर सुरेख फटका. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक नाही आणि पंचाचा इशारा. इट्स आउट ऑफ द पार्क. साठी खुल्या टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका. हेलिकॉप्टर चेंडू चाललाय. सुरेख क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जमिनीला घासत कुसत चाटत सीमारेखा पार चौकार. चालू झालं तर 6 पर्यंत लागतात. आता चाकुटप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका आणि हा देखील जाईल सीमारेषेच्या पार चौकार. चांगला खेळ करतोय उर्दू कॅट. सन्मान दिला. हलका त्याने ढकलून दिलाय. फ्लिक करतोय चेंडू शॉर्ट स्कोरलेगच्या दरम्यान. स्वतःशी रक्षक चेंडू मागे धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल उर्दू कॅट. आता तर खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. पॅडल स्वीप करतो. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक धाव जरूर मिळेल इथे फलंदाजाला. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जातो लॉंग लेगच्या दरम्यान. चेंडू सीमारेखा पार आणि हा चौकार. असतील कनिष्का जवळ. आता तर खोलवा टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. माही फेवरेट शॉट परंतु इथे फलंदाज बाद.